नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये। तर ही अशी होती आजची छान अशी देवपूजा। तर आजची देवपूजा खूप विशेष आणि छान होती। आज मला खूप प्रसन्न वाटलं, म्हणजे ज्या दिवशी मला असं छान वाटतं की ही देवपूजा माझ्या मैत्रिणींसोबत शेअर करायला हवी, तर मग मी ते सगळे व्हिडिओज आणि शॉर्ट्स बनवून घेते आणि एक शॉर्ट व्हिडिओ स्पेशल अपलोड करते देवपूजेचा। आणि त्यानंतर माझ्या कुठल्याही अशा मेन व्हिडिओमध्ये अशी देवघराची स्टार्टिंगच मी दाखवते तुम्हाला, असं माहीतच असेल बऱ्याचशा मैत्रिणी। तर मैत्रिणींनो, आजच्या या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे कुंकुमार्चन विधी। तर आपण देवीचा कुंकुमार्चन कसा करावा, त्यातल्या त्यात मी कसा करते हे तुम्हाला आजच्या व्हिडिओ थ्रू दाखवायचं आहे। आणि बऱ्याचशा मैत्रिणींनी माझे शॉर्ट्स व्हिडिओ बघून मला विचारलं तर किचनमधल्या ज्या वस्तू आहेत त्या तुम्ही कुठून घेतात। तर बऱ्याचशा आता किचन टूरसाठी बरंच काही मी नवीन किचनचं साहित्य घेतलेलं आहे। माझं किचन जे आहे ते नवीन आम्ही रेडी केलेलं आहे, थोडे चेंजेस त्यात केले आहेत। तर किचनची स्पेशल अशी शॉपिंग माझी बाकी होती, तर तीही शॉपिंग आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवेल। आणि प्रॉपर डेडिकेटेड एक सेपरेट व्हिडिओ असेल ज्यात मी किचनच्या सगळ्या नवीन वस्तू तुम्हाला दाखवणार आहे। खूप छान छान निवडून अशा युनिक वस्तू मी किचनसाठी घेतलेल्या आहेत, ज्या तुम्हालाही खूप आवडतील। तर त्या मी तुम्हाला एक सेपरेट व्हिडिओ बनवून सगळ्या दाखवणार आहे। त्याआधी करूयात कुंकुमार्चन विधी। तर आज मी कुंकुमार्चन करणार आहे आमच्या कुलस्वामिनी तुळजाभवानी आईचा। तर तुळजाभवानी मातेचा कुंकुमार्चन विधी हे मी तिथं गेल्यावर सगळं तिथल्या पंडितांना विचारलेलं। तुळजापूरला गेल्यावर तुम्ही माझा तुळजापूरचा व्लॉग बघितलेला नसेल तर नक्कीच बघा। तर त्यांना विचारून मग मी दर महिन्याला तुळजाभवानी आईचा कुंकुमार्चन करत असते। तर नवरात्र पण आहे, नवरात्रमध्येही मी खूप छान असा कुंकुमार्चन विधी केला, त्याचा एक सेपरेट व्हिडिओ येणार आहे। बट त्याआधी दर महिन्याला मी कसा कुंकुमार्चन करते ते आज तुम्हाला दाखवणार आहे। तर सगळ्यात आधी दिवा वगैरे मी लावून घेतलेला आहे। छान अशी मोठी प्लेट घेतलेली आहे, त्यात फुलं वगैरे सजवून छान असं डेकोरेट केलेलं आहे, जे मला खूप आवडतं, तुम्हाला माहीतच आहे। त्यानंतर कुठल्याही मातेची देवीची पूजा करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गाईच्या तुपाचा दिवा। तर इथे मी गाईच्या तुपाचा दिवा लावलेला आहे सगळ्यात आधी। आणि त्यानंतर जो मेन दिवा आहे, जो माझ्या घरात 24 तास चालतो, तो मी उजव्या साईडला ठेवलेला आहे, जो आता तुम्हाला व्हिडिओत दिसत नाही आहे। सो समया लावलेल्या आहेत। एक मेन जो दिवा आहे तेलाचा, तो लावून घेतलेला आहे। त्यानंतर गाईच्या तुपाचं निरंजन जे आहे, गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तो निरंजनमध्ये मी लावलेला आहे। त्यानंतर मग आपलं कुंकुमार्चन विधीला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भरपूर असा ओरिजिनल कुंकू तुम्हाला लागतो, कारण आता मार्केटमध्ये भरपूर असे मिक्स कलर असलेले कुंकू जे आहे ते विकायला येतात। बट हा जो कुंकू आहे मी तुळजाभवानी आणि कोल्हापूरवरून आणलेला आहे। तर त्यातला मी कोल्हापूरचा जो कुंकू आहे तो आज मी कुंकुमार्चनसाठी घेतलेला आहे। त्यानंतर हळदी, कुंकू आणि अक्षता तुम्हाला लागणार आहे। पुन्हा मंत्रपुष्पांजलीसुद्धा मला करायची आहे, त्यासाठी मग तुम्हाला फुलांच्या पाकळ्या वगैरे फुलं लागणार आहेत, तर तेही मी साईडला घेतलेले आहेत। तर ही अशी पूर्वतयारी असते। तुम्ही कुंकुमार्चन विधी कुठल्याही पौर्णिमेला, दर महिन्याच्या पौर्णिमेला केलं तर अधिकच चांगलं आहे। त्या निमित्ताने आपल्या हातून देवी आईची सेवाही घडत असते आणि देवी आईलाही वाटतं की कुठे ना कुठे या लोकांनी मला आठवणीत ठेवलेलं आहे। नाहीतर आपण बऱ्याच वेळा असं होतं की कुलदैवतची पूजा जी असते, सेवा जी असते, ती आपण करायला विसरतो आणि अनेक अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागतं। तर त्यामुळे इतकं सगळं जे हे साहित्य आहे ते घेतलेलं आहे। त्यानंतर ओटीचं साहित्यही तुम्ही घेऊ शकतात जर तुम्हाला जमलं तर मी कधी जर माझं पौर्णिमेला जमलं नाही कुंकुमार्चन करायला, तर मी मंगळवारी किंवा शुक्रवारी कुंकुमार्चन करून घेते, पौर्णिमेनंतर किंवा पौर्णिमेआधी, जर त्या दिवशी मी बिझी असेल तर असं माझं आहे। पण दर महिन्याला कुंकुमार्चन मी करते। जसं मी तुळजाभवानी देवीला भेटून आलेली आहे, तुळजापूरवरून जाऊन आलेली आहे तेव्हापासून। तर सगळ्यात आधी देवी आईचा अभिषेक घालायचा आहे। तर अभिषेक सगळ्यात सुरुवातीला आपण पाण्याने करतो। तर ओम श्री तुळजाभवानी मातेय नमः ह्या मंत्राचा उच्चार करून तुम्हाला तुळजाभवानी मातेचा अभिषेक घालायचा आहे। किंवा तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते ह्या मंत्राने सुद्धा तुम्ही देवी आईचा अभिषेक घालू शकतात। तर सुरुवातीला तुम्हाला पाण्याने छान असा अभिषेक घालायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे। पंचामृत तुम्ही एकत्रही सगळं पाचही जे
वस्तू आहे, पदार्थ आहे ते एकत्र करूनही बनवू शकतात किंवा वेगवेगळे तुम्हीही टाकू शकतात। तर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं आवडेल तसं करा। तुम्हाला फक्त व्यवस्थित अभिषेक, कुंकुमार्चन विधी आणि त्यानंतर मंत्रपुष्पांजली करायची आहे। तर या ठिकाणी मी कच्चं दूध घेतलेलं आहे, कच्च्या दुधाचा अभिषेक मी करणार आहे। बहुतेक वेळा मी पाणी आणि कच्च्या दुधाचाच अभिषेक करते आणि मध मी वापरत असते, पंचामृतापेक्षा मला ते बेस्ट वाटतं। तर तुमची इच्छा, तुम्हाला जे वाटेल त्याने तुम्ही अभिषेक घालू शकतात। छान असा अभिषेक तुम्हाला मंत्रांचा जप करत करत घालायचा आहे। तर अशा पद्धतीने मी पुन्हा दुधाने अभिषेक केल्यानंतर पुन्हा पाण्याने व्यवस्थित स्वच्छ असा देवीला पाण्याचा अभिषेक करणार आहे, मग धुवून घेणार आहे। तर अशा पद्धतीने अभिषेक केला ना तर तुम्हालाही खूप सॅटिस्फॅक्शन वाटतं। दर महिन्याला पौर्णिमेला तुम्ही ह्या गोष्टी केल्यात तर नक्कीच तुम्हाला याचे खूप चांगले फायदे बघायला मिळतील। तर यानंतर मी पंचामृत तयार केलेलं आहे, कारण बऱ्याचशा जणी म्हणतील की फक्त कच्च्या दुधाचा आणि पाण्याचा केला, सो त्यामुळे पंचामृताचाही मी करून घेतलेला आहे। तर पंचामृताने सुद्धा मी अभिषेक घालणार आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला मंत्रांचा जाप जो आहे तो कंटिन्यू चालू ठेवायचा आहे। तर मागे मला कमेंट आलेली की तुम्ही मंत्र जाप करत नाही, फक्त मला अभिषेक घालताना दाखवतात महादेवाला किंवा शिवलिंगेला। तर तसं नाही आहे, मी बऱ्याच वेळा व्हॉइस ऑफ केलेला असतो, कारण घरातही बाकी जण असतात, त्यांचाही आवाज येत असतो व्हिडिओ करताना, तर ते बंद करून मी व्हॉइस ओव्हर करत असते, म्हणून तुम्हाला माझा मंत्र म्हणण्याचा आवाज येत नसेल कदाचित। बट प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगते की अभिषेक करताना कुठला मंत्र म्हणावा। तर जे माझ्या परीने मला माहिती आहे तितकं मी तुम्हाला नॉलेज शेअर करत असते। त्यात काही कमी जास्त असू शकतं, कारण मी कुठलाही पुरोहित नाही किंवा माझा वेदांचा अभ्यासही झालेला नाही आहे। जेवढं मला कळतं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते। माझ्या या व्हिडिओ थ्रू तुम्हाला सांगण्याची माझा हा प्रयत्न असतो आणि तुमच्यापर्यंत मी माझं सगळं जे नॉलेज आहे ते पोहोचवत असते। तर तुम्हाला एक्स्ट्रा नॉलेज असेल तर तुम्ही कमेंट करून इथे सांगण्यापेक्षा तुम्हीसुद्धा व्हिडिओ बनवून तुमचं नॉलेज शेअर करू शकतात। चला तर मग आता आपण छान असं फुलांनी सुद्धा देवी आईचा अभिषेक करणार आहोत आणि अशा पद्धतीने मग मी पूर्णपणे देवीचा अभिषेक केला छान असा। खूप छान वाटलं, खूप प्रसन्न वाटतं जेव्हा ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत देवीसाठीच्या आपल्या हातून घडत असतात, तर एक नवीनच उत्साह, एक नवीनच एनर्जी येते। त्यानंतर सगळं काही मी आवरून घेतलेलं आहे। अभिषेकाचं पाणी जे आहे ते तुम्ही तुळशी माता सोडून दुसऱ्या कुठल्याही झाडांना तुम्ही घालू शकतात। त्यानंतर मग मी छान अशी ही उरली घेतलेली आहे मार्बलची, व्हाईट कलरची, आणि मग त्यामध्ये मी देवी आईचं मंत्र पुष्पांजली वगैरे करणार आहे आणि कुंकुमार्चनही करणार आहे। तर सगळ्यात आधी आपण करून घेऊयात कुंकुमार्चन करताना तुम्हाला भरपूर असा कुंकुमार्चनसाठी लागत असतो, सो त्यासाठी मी छान अशी ही प्लेट ठेवलेली आहे, तीही मार्बलची आहे। असं वेगवेगळं पूजा साहित्य वेगवेगळ्या पूजां थ्रू तुम्हाला दाखवायला मलाही खूप आवडतं आणि वापरायलाही मला खूप आवडतं। सो त्यामुळे मग मी इथे छान अशी प्लेट घेतलेली आहे, त्यात मी तुळजाभवानी आईची जी मूर्ती आहे माझ्याकडे चांदीची ती ठेवणार आहे। त्याआधी मी जे पूजेचं पान असतं आपलं ते ठेवून घेणार आहे आणि मग त्यावर मी देवी आईची मूर्ती तांदूळाच्या रासवर ठेवणार आहे। तर तुमच्या पद्धतीने तुम्ही हवं तसं करू शकतात, ही माझी पद्धत आहे। मी पुन्हा पुन्हा सांगते, कारण मला माझ्या कमेंट सेक्शनमध्ये निगेटिव्हिटी अजिबात आवडत नाही। इथे मी पूजेचे व्हिडिओ तुमच्यासाठी शेअर करते, कारण मला फक्त आणि फक्त पॉझिटिव्हिटी पसरवायला आवडतं आणि ते मी करते। तर मैत्रिणींनो, आजचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आजच्या व्हिडिओचा तो म्हणजे कुंकुमार्चन कसे करावे। तर कुंकुमार्चन करण्याच्या सुरुवातीला तुम्हाला देवी आईला हळदी कुंकू लावायचं आहे, त्यानंतर अक्षता व्हायच्या आहेत आणि मग कुंकुमार्चनाला सुरुवात करायची आहे। तर चिमूटभर कुंकू तुम्हाला घ्यायचे, ज्या 2 बोटांनी आपण कुंकू घेतो ते तुम्हाला आता मी व्हिडिओमध्ये दाखवेलच। असं या 2 बोटांमध्ये कुंकू घ्यायचं आहे चिमूटभर आणि ते देवीच्या पायापासून ते देवीच्या कपाळापर्यंत, डोक्यापर्यंत तुम्हाला मंत्रोच्चार करत करत ते वाहायचं आहे। तर अशा पद्धतीने कुंकुमार्चन केलं जातं। तर असं तुम्ही 108 वेळा करू शकतात, मी 108 वेळा करते नेहमी। तर अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन करायचं आहे। देवीच्या पायापासून चिमूटभर कुंकू घेऊन तो कुंकू वाहत वाहत तुम्हाला कपाळापर्यंत, माथ्यापर्यंत वाहायचा आहे आणि एक मंत्राचा उच्चार करायचा आहे 1 वेळा। तर असं करत करत 108 मंत्र तुम्हाला करायचे आहेत। बरेच जण 500 करतात, 501 करतात, 1001 करतात। जेव्हा आपल्याकडे नवचंडी किंवा नवचंडीची पूजा जेव्हा आपल्याकडे असते तेव्हा 1001 वेळा सुद्धा हा मंत्रोच्चार करत करत कुंकुमार्चन विधी केला जातो।
ठिकाणी कुंकुमार्चन विधी जो आहे तो पार पडलेला आहे। अशा पद्धतीने मी कुंकुमार्चन करून घेतलेलं आहे। त्यानंतर मग मला मंत्रपुष्पांजली करायची आहे। अभिषेकासाठी काय साहित्य मी वापरलेलं, आज जेव्हा मी कुलदेवीचा अभिषेक केला त्यासाठी जे जे साहित्य वापरलेलं आहे आणि कुंकुमार्चन विधीसाठी काय काय लागतं ते सगळं साहित्य त्याआधी मी तुम्हाला दाखवते। तर सगळ्यात पहिले म्हणजे तुम्हाला पंचामृत लागतं, त्यानंतर तुम्हाला एक वाटीभर कुंकू हवेल असा कुंकवाचा करंडा असेल तर करंड्यात तुम्ही कुंकू ठेवा किंवा वाटीमध्ये घ्या जी देवांसाठी आपण वापरतो। त्यानंतर हळदी कुंकूचा जो प्रॉपर करंडा असतो तांदूळ, तर हळदी कुंकू आणि तांदूळ घ्यायचं आहे। त्यानंतर कच्चं दूध, त्यानंतर अभिषेकासाठी तुमच्याकडे जर का असं काही असेल पात्र तर ते तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर एक कळस भरून तांब्या भरून तुम्हाला पाणी घ्यायचं आहे अभिषेकासाठी। त्यानंतर सुगंधी फुले तुम्हाला घ्यायचे, जसं की मी या ठिकाणी मोगरा घेतला आहे। नंतर अत्तर तुम्हाला घ्यायचं आहे। त्यानंतर मग मंत्रपुष्पांजलीसाठी फुलांच्या पाकळ्या वगैरे तुम्हाला घ्यायच्या आहेत। तर अशा पद्धतीने तुम्ही कुंकुमार्चन विधीसाठी ताट तयार करू शकतात आणि तुम्हाला हवं तर तुम्ही देवीची ओटीही त्या दिवशी भरू शकतात। आणि मी इथे छान अशी माळ आणलेली आहे तगरची देवी आईसाठी, सो तगरची माळ मी इथे घेतलेली आहे। तुम्ही देवीला ओटीसुद्धा या दिवशी भरू शकतात आपापल्या पद्धतीने आणि वेळेनुसार आपल्याला हे करायचं आहे। तर अशा पद्धतीने इथं कुंकुमार्चन वगैरे झाल्यानंतर मग मी आता इकडे फुलांचं मंत्रपुष्पांजली करणार आहे फुलांनी आणि पाकळ्यांनी। तर ते आता आपण सुरू करूयात। मंत्रपुष्पांजली करताना तुम्हाला पुन्हा एकदा श्री तुळजाभवानी माते नमः किंवा तुम्ही ओम श्री सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते या मंत्रांपैकी कुठल्याही मंत्राचा उच्चार करून तुम्ही मंत्रपुष्पांजली करू शकता। तर या ठिकाणी मी या मंत्राचा उच्चार करत करत मंत्रपुष्पांजली जी आहे ती चालू केलेली आहे आणि अशा पद्धतीने करायची आहे। त्यानंतर मैत्रिणींनो सगळ्यात तुमच्या आवडीचा विषय आणि भरपूर अशा कमेंट्स तुम्ही माझ्या एका शॉर्ट व्हिडिओला केल्या ज्यात मी किचनचा शॉर्ट्स दाखवलेला होता, ज्यात असं होतं की जेव्हा मी डीमार्टमधून येते तर त्यातल्या बऱ्याचशा ज्या काचेच्या बरण्या मी वापरलेल्या आहेत, कंटेनर्स जे आहेत, जेही काही त्या व्हिडिओमध्ये दिसलेलं आहे, भरपूर अशा मैत्रिणींच्या कमेंट इंस्टाग्रामला DM-सुद्धा आलेले आहेत की ताई तुम्ही ते सगळं कुठून मागवलं। तर बरंचसं माझं किचन रिलेटेड आणि घरासाठी बऱ्याच अशा 99% वस्तू मी ॲमेझॉनवरून मागवत असते। तर त्यातलंच हे एक आहे, तर तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने मी हे एक पेपर रोलर वगैरे आपण यात ठेवू शकतो। तर त्यासाठी मग मी हे एक हँगर मागवलेलं आहे। तर याचा यूज कसा केलेला आहे, जेव्हा मी याचा सेपरेट एक हॉल व्हिडिओ बनवेल ज्यात मी ॲमेझॉनच्या सगळ्या
किचन रिलेटेड वस्तू दाखवेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. आता जस्ट मी अनबॉक्सिंगमध्ये तुम्हाला दाखवते. त्यानंतर हे ऑइल कंटेनर आहे, ऑइल डिस्पेन्सर माझ्याकडे आहे, जे मी 1 लिटर ऑइल यात माझं मावेल असं घेतलेलं आहे, मोठं काचेचं. अगदी सुपेरियर क्वालिटी, खूप छान स्टडी क्वालिटी आहे. मला ही बॉटल खूप आवडलेली आहे. सिग्नोवेअर याचा ब्रँड आहे. खूप छान इझी टू यूज आहे आणि मेस फ्री आहे. तुम्हाला तेलाची जी बरणी असते आपल्याला पुन्हा पुन्हा घासावी लागते. सो हे असं जर का तुम्ही घेतलं तर खूप कमी मेस होईल. त्यानंतर किचनसाठी मला छान असं हे एक ऑर्गनायझर हवं होतं, जे माझ्या किचनला परफेक्टली मॅचिंग होईल. तर हे एक परफेक्टली मॅचिंग झालेलं आहे. सो इथे मी तुमच्या समोर अनबॉक्सिंग करते. अगदी छान असं पॅकेजिंगमध्ये आलेलं आणि खूप स्टडी क्वालिटीचं आहे, हेवी आहे, मस्त आहे आणि बोल्ड असल्यामुळे ते भरपूर दिवस तुम्हाला टिकणारं आहे. फक्त याला पाणी वगैरे लागू देऊ नका, म्हणजे त्याची क्वालिटी जी आहे ती व्यवस्थित मेंटेन असेल. जेव्हाही मी किचन धुते हे साईडला करून घेते आणि आता आपला किचन टूर येणार आहे नेक्स्ट मंथमध्ये, तेव्हा तुम्हाला भरपूर अशा गोष्टी बघायला मिळतील. कारण आत्ताच मी तुम्हाला बऱ्यापैकी सगळं दाखवलं तर त्यात तुमची मजा राहणार नाही. सो त्यामुळे मी सगळं आता हळूहळू तुम्हाला एक एक सगळं माझं व्यवस्थित ऑर्गनाईज करणार आहे. किचन पुन्हा मला सगळं आवरायला घ्यायचं आहे. मग ह्या ज्या नवीन वस्तू आहेत त्यांना सेपरेट अशी जागा करायची आहे. सगळं काही व्यवस्थित जेव्हा ऑर्गनाईज होईल की आता मला वाटेल किचन टूर द्यायला हवा, मग मी तुमच्यासोबत किचन टूर जो आहे तो शेअर करणार आहे मैत्रिणींनो. तर नक्की बघा किचन टूरसुद्धा. तर या ठिकाणी मी ते स्क्रू वगैरे टाईट करून घेते. स्क्रू टाईट करण्यासाठी सुद्धा त्यांनी सोबत एक दिलेलं, त्यांचे जे स्क्रू आहेत ते वेगळ्या पद्धतीचे आहेत, त्यासाठी अशी क्लिप दिलेली आहे आणि स्क्रू दिलेले आहेत. मग मी इथे सगळं ते फिटिंग करून घेतलं छान आणि मग यावर खूप छान अशा बरण्या माझ्याकडे आहेत, कंटेनर्स आहेत, ते ऑर्गनाईज केलेलं आहे आणि माझं ऑइल डिस्पेन्सर जे आहे तेही मी ऑर्गनाईज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला ते लावायचं असतं. त्यानंतर इथे सगळे स्क्रू वगैरे मी टाईट करून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता थोडं इथे डोकं लावावं लागलं, कारण ते जे साईडची जी दांडी आहे त्याची खूप मोठी होती. सो ते प्रॉपरली असं फिरत नव्हतं. सो त्यामुळे मधून काढून मग मी ते टाईट केलं. तर अशा प्रकारे तुम्हाला त्याचे स्क्रू जे आहे ते टाईट करायचे आहे. त्यानंतर मी या फेमोऱ्याच्या टिफिन्स घेतलेले आहेत, जे आपल्याला मुलांसाठी किंवा आपल्या हस्बंडला टिफिन देण्यासाठी अगदी परफेक्ट असं आहे. आणि फ्रीजमध्ये जर का तुम्हाला कंटेनर्स हवे असतील, ते ग्लास कंटेनर्स पण आता खूप ट्रेंडी आहेत, तर तुम्ही त्याचा कंटेनर म्हणूनही वापर करू शकतात. तर हे 4 साईजमध्ये अतिशय छान अशी पॅकिंग करून आलेले आहेत आणि क्वालिटी याची जी आहे ती खूप छान, अगदी अप टू द मार्क क्वालिटी याची मला मिळालेली आहे. तुम्ही बघू शकतात पॅकेजिंग वाईज सगळं खूप छान, क्वालिटी खूप छान, ग्लास क्वालिटी खूप छान, वरचं जे त्याचं झाकण आहे त्याचीसुद्धा क्वालिटी, लॉकची क्वालिटी, सगळं काही खूप छान आहे आणि खूप डिफरंट साईजमध्ये अवेलेबल आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही एक सिंगलही ऑर्डर करू शकतात. मी इथे 4 वेगवेगळ्या शेपमध्ये मागवलेले आहेत, जेणेकरून चटणीसाठी वेगळं, पोळीसाठी वेगळं, किंवा आपण राईस वगैरे देतो त्यासाठी वेगळं, भाजीसाठी वेगळं. आणि हे लीक प्रूफ आहेत. यात मी अगदी पातळ भाज्यासुद्धा माझ्या हस्बंडला दिलेल्या आहेत टिफिनमध्ये, ॲज इट इज राहतात. आफ्टर यूजही मी तुम्हाला रिव्ह्यू त्याचा दिलेला आहे. तर अशा पद्धतीने हे 4 डिफरंट साईजचे कंटेनर म्हणू शकतात, टिफिन्स तुम्ही म्हणू शकतात, खूप छान आहेत. फक्त थोडी काळजी घ्यावी लागते घासण्याच्या वेळी. सो त्यानंतर मग मला हवं होतं एक, जेव्हा आपण राईस वगैरे करतो तर ते काढून ठेवण्यासाठी मला असे छान भांडे हवे होते. कारण माझ्या किचनला आता जवळजवळ 2.5 वर्ष होत आलं, बट माझ्या किचनचं थोडं एक कॅबिनेट वगैरे बाकी होतं. सो त्यामुळे मी नवीन वस्तू अशा नवीन किचनमध्ये काही घेतलेल्या नव्हत्या. सो आता ती शॉपिंग स्टार्ट झालेली आहे. तुम्ही हा जो डबा आहे यामध्ये तुम्ही पोळ्यासुद्धा ठेवू शकतात. तुम्ही तुमच्या पद्धतीने याचा यूज करू शकतात. आपण राईस काढण्यासाठी सुद्धा याचा यूज करू शकतो. तुम्ही जर का 2-3 लोक असाल तर तुम्ही पोळ्या ठेवण्यासाठी याचा उपयोग करू शकतात. तो खूप छान आहे. अगदी प्रीमियम क्वालिटीचे सगळे भांडे आहेत, जेही काही मी ॲमेझॉनवरून मागवलेलं आहे किचनचं साहित्य, सगळं टोटल खूप छान क्वालिटीमध्ये मला रिसीव झालेलं आहे. अप्रतिम क्वालिटी आहे आणि मेंटेनन्स थोडाफार लागतो. जर आपण स्टायलिश वस्तू वापरत असू तर त्याचा मेंटेनन्सही आपल्याला तितका करावा लागतो. सो त्यानंतर ह्या ब्रँडचं नाव वगैरे इथे मी तुम्हाला दाखवते, जेणेकरून मग तुम्हाला कळेल. तर अजून एक मी पोळीचा डबा मागवलेला आहे. मला आतनं वुडन आणि बाहेरून असं छान डिझाईनवाला हवा होता आणि थोडी ग्लॉसी फिनिशिंग आणि त्यात छान असं पाना फुलांची डिझाईन मला हवी होती सो मग मला
हा एक छान असा पोळीचा डबा ॲमेझॉनला दिसला आणि तो मी मागवलेला आहे. खूप छान आहे, युनिक आहे. कोणाच्याच घरी तुम्हाला असं काही बघायला मिळणार नाही. असं युनिक असं जे वस्तू आहेत त्या मला घ्यायला, त्यांचं कलेक्शन करायला खूप आवडतं, जेणेकरून आपल्या कुठलीही नवीन व्यक्ती आपल्या घरी आली की अट्रॅक्ट व्हायला हवी अशी ही वस्तू आहे. त्यानंतर त्याच्या बॅक साईडला एक स्पॉन्ज दिलेला आहे, जेणेकरून छान ग्रीप असेल. सो त्या स्पॉन्जमुळे पण छान असं त्याला ग्रीप बसते. त्यानंतर आतून पूर्ण वुडन आहे. सो छान आहे, मला खूप आवडलं आणि क्वालिटी छान आहे. लुकवाईज खूप प्रीमियम आहे आणि बघू शकता तुम्ही त्याचा लुक किचनमध्ये किती छान येणार आहे ते. तर त्यानंतर अजून मी माझ्याकडे ना कांदा लसूण ठेवायला मला असं स्टायलिश प्रॉपर एक कंटेनर हवं होतं. सो फ्रूट्स आणि कांदे वगैरे ठेवण्यासाठी मग मी हे घेतलेले आहेत. यात 2 लेयर येतात, एक मोठा खालचं आणि हे वरचं आहे जे मी फ्रूटसाठी वापरते. आणि जे खालचं मोठं आहे त्याचं ते जे आहे ते मी बाहेर ठेवलेलं आहे विंडोच्या, ज्यात मी कांदे लसूण ठेवलेले आहेत. तर अशा या वस्तू आहेत ज्या मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेल्या आणि यांचा एक सेपरेट व्लॉग येणार आहे. इथे फक्त मी तुम्हाला अनबॉक्सिंग करून दाखवलेली आहे, कारण भरपूर अशा मैत्रिणींच्या कमेंट्स येत आहे किचनमधल्या वस्तूं रिलेटेड. त्यानंतर ह्या बॉटल्ससाठी खूप कमेंट्स आलेल्या आहेत. तर ह्या बॉटलसुद्धा ॲमेझॉनवरच्या आहेत आणि यात मी काजू बदाम मनुके हे ठेवण्यासाठी, खास ड्रायफ्रूटसाठी, सुकामेवा जो आपल्याकडे असतो ते ठेवण्यासाठी मी ह्या एकदम स्टायलिश युनिक डिझाईनच्या ह्या बॉटल्स घेतलेल्या आहेत. ह्या 900ला 2 पीसेस मिळतात. खूप छान आहे आणि वुडन ओपनर क्लोजरसाठी जे आहे ते वुडनमध्ये आहे. सो छान फिटिंग बसते. त्याला एक रबरवाले रिंग पण दिलेली आहे, जेणेकरून ते एअरटाईट असेल. सो खूप छान आहे आणि त्याला हे छान अशी ही दोरी दिलेली आहे. खूप सुंदर युनिक लुक आहे. अगदी छान असं पटकन लक्ष वेधणारा अशा ह्या बरण्या आहेत काचेच्या, ह्याही मला खूप आवडल्या. तर हे साहित्य सध्या तरी मी मागवलेलं आहे. अजून भरपूर असं साहित्य आहे जे तुम्हाला दाखवायचं आहे आता व्लॉगमध्ये सेपरेटली. त्यानंतर मग मला ना एक माझं किचन रोज गोल्ड आहे. सो रोज गोल्ड थीममध्ये मला काहीतरी हवं होतं चमच्यांसाठी. सो चमच्यांसाठी तुम्ही मेकअप ब्रशेससाठी हे स्टँड यूज करू शकता. तर यात मला युनिक जे असे स्टायलिश चमचे आहेत ते ठेवण्यासाठी हे रोज गोल्ड मी मागवलेलं आहे. तर मैत्रिणींनो, हा होता आजचा व्हिडिओ. कशी वाटली आजची पूजा, आजचे ॲमेझॉनची पॅकेजिंगची अनबॉक्सिंग तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ हेल्पफुल असेल, कुंकुमार्चन रिलेटेड अजून सेपरेट व्हिडिओ हवा असेल, कमेंट नक्की करा. इंस्टाग्रामला मला फॉलो करायला विसरायचं नाही आहे. सगळ्या लिंक्स डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या असतील. नक्कीच चेक करा आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.